हरिपाठ अभंग 23 भाग 1। 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी। तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती। ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा हरिपाठ रचला त्यावेळेस नामस्मरणाचं महत्त्व सांगताना विज्ञानाची देखील कास धरली। ज्या प्रकारच्या सर्व गोष्टींचा, निसर्गातील तत्वांचा आपल्या मनावर, शरीरावर, वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, तसाच परिणाम ह्या नामस्मरणाचा देखील आपल्या आरोग्यावर होत असतो। म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7 5 3 दशकांचा मेळा हा मेळावा आहे। हा कसा आहे तर 7 5 3 या दशकांचा मेळावा आहे। म्हणजेच काय तर पुराणांनुसार आपल्याला 25 तत्वांची ही सृष्टी किंवा या गोष्टी मानल्या जातात। म्हणून या सर्व तत्वांचा हा मेळा आहे। 7 तत्व म्हणजे काय? आपलं मन, आपली बुद्धी, पंचप्राण असे मिळून 7 तत्व असतात। त्यानंतर 3 तत्व जर आपण पाहिले, 7 आणि 5 तत्व, 5 तत्वामध्ये आपल्याला काय येते? पृथ्वी, आग, तेज, आकाश, वायू ही पंचमहाभूते असतात हे तत्व। 3 तत्व कोणते तर सत्वगुण, रजगुण, तमगुण हे 3 तत्व। आणि दशक म्हणजे 10 तर काय तर 5 आपले कर्मेंद्रिय असतात, हात, पाय, गुदा, जीभ, शिश्न असे। आणि नंतरचे 5 आपले ज्ञानेंद्रिय असतात, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ या गोष्टी। म्हणून आपल्याला जी शिकवलं जातं त्याच्यामध्ये सांगितलं जातं की शरीर, आत्मा हेच एक केवळ आपलं मंदिर आहे किंवा या सृष्टीचं एक प्रतीक आहे। म्हणून आपल्याकडे एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे आपल्याकडे जे आहे तेच या ब्रह्मांडामध्ये सापडतं। म्हणून हे सर्व एकतत्वी कळा दावी हरी, म्हणजेच काय तर हरी केवळ एकच तत्वावर असतं। जरी हे 25 तत्व आपल्यामध्ये असतील तरी हरी हे केवळ सत्य या गोष्टीवरच आधारलेलं आहे। आणि म्हणून या सत्य गोष्टीवरचाच हरी हा एकतत्वीच आपल्याला दाखवत असतो। तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती। तरी देखील या सर्व गोष्टींमध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ आहे। नाव घेतलं तर आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव होते, माहिती होते। आणि नामस्मरणामधूनच आपल्याला ईश्वराची, देवाची प्राप्ती होऊ शकते। म्हणून या सर्व गोष्टींमध्ये नाम हे श्रेष्ठच आहे, सर्व मार्गांमध्ये श्रेष्ठ मार्गालाच आहे। बरं, असंही नाही की इथं काही करायला गोष्टी आहेत, मर्यादा आहेत किंवा काही बंधनं आहेत, अशाही गोष्टी नाही। तर हे नाव घेणं खूपच सोपं आहे, इथं कसल्याच प्रकारचं कष्ट लागत नाही। तरी देखील आपण हरिपाठ न करता हरीकडं पाठ करतो आणि ईश्वराची प्राप्ती होत नाही म्हणून रडत बसतो। म्हणून माऊलींनी आपल्याला हरिपाठाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीचा खरा आनंद किंवा खरा मार्ग दाखवला आहे। जय जय रामकृष्ण हरी।